तुमचे पण केस खूप गळत आहे का? केस वाढत नाही आहे का? खूप महागडे प्रोडक्ट्स वापरून पण काही फरक पडत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी स्वतः वापरते हा उपाय आणि म्हणूनच तुमच्याशी शेअर करते. हा अलोवेरा जेल आणि अरंडी तेल किंवा नारळ तेल कॉम्बो दिवस वापरला तर काय होतं? चला बघूया. नमस्कार मंडळी, मी आहे संध्या, ब्युटी विथ संध्या. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे अलोवेरा जेल आणि अरंडी तेल किंवा नारळ तेल एकत्र करून केसावर लावल्याने काय फायदे होतात, कसे लावायचे, किती वेळ ठेवायचे आणि आठवड्यात किती वेळा वापरायचे. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर अलोवेरा म्हणजे कोरफड. यामध्ये असतात विटॅमिन ए, सी, ई, बायोटीन जे केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि स्कॅल्प हेल्दी ठेवतात. चला तर हे मिश्रण तयार कसं करायचं ते बघूया. कोरफडीचे 4 फ्रेश पानं घेऊया आणि ते व्यवस्थित जो साईडचा काटेरी भाग असतो तो व्यवस्थित दोन्ही साईडचा काटेरी भाग काढून घेऊया चाकूच्या मदतीने. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो साईडचा काटेरी भाग काढून घेऊया. आणि तुमच्याकडे जर फ्रेश अलोवेरा जेल नसेल तर तुम्ही मार्केटचा पण अलोवेरा जेल घेऊ शकता. माझ्याकडे फ्रेश होतं म्हणून मी फ्रेश घेतलेला आहे. चला बघूया कसं करायचं बनवायचं तर ते. तुम्हाला जर कोरफडीचे अशा प्रकारे जेल काढता नसेल येत तर तुम्ही मिक्सर काढू शकता. त्यासाठी कोरफडीच्या पानाचे बारीक बारीक तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते व्यवस्थित बारीक करून घ्या आणि नंतर गाळणीने ते व्यवस्थित गाळून टाका. मला हे काढता येते म्हणून मी काढत आहे या प्रकारे. चला बघूया आपण तोपर्यंत की अरंडी तेलचे फायदे काय आहे. कॅस्टर ऑइल म्हणजे अरंडी तेल, ज्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची वाढ जास्त प्रमाणात होते. यामुळे केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचते आणि नवीन केस येण्यास सुरुवात होते. तसेच केस दाट दिसू लागतात. तसेच सोबतच केस तुटणे पण कमी होते. थोडं चिकट असते पण छान असते, म्हणजे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते व्यवस्थित जेल काढणं झाल्यानंतर जो समोरील भाग असतो जेल निघालेला तो काढून टाका, म्हणजे जेल काढायला आणखी सोपं जाते. चला आपण बघूया जेल निघतपर्यंत हे मिश्रण कसं तयार करायचं. जर तुमच्याकडे ताजे पान असेल तर तुम्ही 2 किंवा 4 ताजे पान घेतले तर खूप चांगला. जर नसेलच तर मार्केटचं अलोवेरा जेल 2 चम्मच घ्या आणि त्यामध्ये 1 चम्मच अरंडी तेल किंवा अरंडी तेल नसेलच तर नारळ तेल मिक्स करा आणि ते व्यवस्थित दोन्ही पण एकजीव करून घ्या, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्या, मिसळून घ्या. हे मिश्रण तयार झाल्यानंतर थोडं चिकट वाटेल पण ते नॉर्मल आहे, कारण अलोवेरा जेलचं मिश्रण हे चिकटच असतात. आता हे मिश्रण एकत्र वापरल्याने काय होते ते बघूया. अलोवेरा जेल आणि नारळ तेल किंवा अरंडी तेल एकत्र वापरल्याने केसांची वाढ सुधारते, हेअरफॉल कमी होतो, सोबतच कोंडा सुद्धा कमी होतो, केस मऊ आणि चमकदार होतात, ड्राय स्कॅल्प कमी होतो. चला बघूया केसावर हे अलोवेरा जेल कसं लावायचं, म्हणजे हे मिश्रण कशा प्रकारे लावायचं. आधी केसांचे व्यवस्थित 2 भाग करूया आणि नंतर नीट केसांतील गुंता काढून घेऊया, म्हणजे विंचरा आणि बोटांनी किंवा ब्रशने मिश्रण स्कॅल्पला लावा. हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. उरलेलं मिश्रण केसांच्या लांबीवर लावा. नंतर शॉवर कॅप किंवा टॉवेल गुंडाळा आणि अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2 वेळा हे मिश्रण लावले तर अधिक चांगले याचे आपल्याला फायदे दिसून येईल. सलग 3 ते 4 आठवडे वापरल्यास फरक नक्की दिसेल. खूप लोक एक चूक करतात ते म्हणजे कॅस्टर ऑइल म्हणजे अरंडी तेल खूप जास्त प्रमाणात टाकते. त्यामुळे केस खूप चिकट बनतात, ज्यामुळे केस
जास्त प्रमाणात तुटतात, म्हणजे धुताना ते एकदम चिकट होऊन जाते, म्हणून ते केस जास्त प्रमाणात तुटतात. म्हणून अरंडी तेल जास्त प्रमाणात टाकावे नाही. त्याचप्रमाणे रिझल्ट जरी चांगले असले तरी हा उपाय जास्त वेळा करू नका, म्हणजे रोज करू नका. आठवड्यातून फक्त 2 वेळाच पुरेसा आहे. चला तर आपलं ॲलोवेरा जेलचं 1 पानाचं जेल निघालेलं आहे. आता ते व्यवस्थित तयार झाल्यानंतर ते एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तुमच्याकडे कोणत्या पण कंपनीचे कॅस्टर ऑइल असेल तर चालेल. माझ्याकडे जे आहे ते तुमच्याकडे असेल असं काहीही नाही. तुमच्याकडे जे असेल ते चालेल. जर तुमच्याकडे कॅस्टर ऑइल नसेल तर नारळ तेल सुद्धा चालते. माझ्याकडे कॅस्टर ऑइल होतं म्हणून मी घेतलेलं आहे. आता ते एका भांड्यात व्यवस्थित काढून घेऊया. जर तुमचं भांडं थोडं मोठं असेल किंवा स्टीलचं असेल तर चालेल. मी घेतलेलं भांडं थोडं छोटं होतं म्हणून मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे व्यवस्थित. आता ते व्यवस्थित काढल्यानंतर जर हे तुम्हाला यापेक्षा बारीक हवं असेल तर तुम्ही ते व्यवस्थित मिक्सरमध्ये काढून घ्या, म्हणजे बारीक करून घ्या. मी हे व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर होऊन जाते म्हणून मी मिक्सरमध्ये काढलेलं नाही आहे. आता हे व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच कॅस्टर ऑइल आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित ते ढवळून घेऊया, म्हणजे एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता हे आपलं ॲलोवेरा जेल तयार झालं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला हे माझे घरगुती उपाय आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, नक्की शेअर करा. आणि केसांची काळजी घेण्यासाठी तसेच असेच टिप्स हवे असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला केसांशी काहीही प्रश्न विचारायचे असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देते. सोबतच तुम्ही हा उपाय नक्की करून पाहणार आहात ना, ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला, आपलं ॲलोवेरा जेल तयार झालं आहे. आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. असंच व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. जितक्या जास्त प्रमाणात ब्लेंड होईल, म्हणजे एकजीव होईल, तितक्या जास्त प्रमाणात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते ढवळून घ्या, म्हणजे एकजीव करून घ्या. म्हणजे चांगले व्यवस्थितपणे आपल्याला ते केसांना लावता येईल. केस धुतल्यानंतर त्याचे काही छोटे भाग केसामध्ये अडकलेले असतात, त्याला काही होत नाही. जर चाळणीने गाळले तुम्ही तर ते अडकणार सुद्धा नाही, व्यवस्थित धुतल्या जाईल. आपलं ॲलोवेरा जेल तयार झाला आहे. आता ते आपण आपल्या केसाला लावूया. केसातील व्यवस्थितपणे गुंता काढल्यानंतर केस व्यवस्थित विंचरून टाका. हवा असल्यास तुम्ही टोनर पण करू शकता केसांना. टोनरचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी, लॉंग पण आहे. तर व्यवस्थित टोनर तयार केल्यानंतर ते व्यवस्थित केसांना लावून घ्या आणि नंतर लहान भाग करून केसांचे ते व्यवस्थित हाताने किंवा ब्रशच्या मदतीने ते व्यवस्थित केसांना लावून घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओकरिता मला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे ॲलोवेरा जेल नियमितपणे वापरल्याने केस गळणे कमी होईल, नवीन केस येण्यास सुरुवात होईल आणि हेअरफॉल सुद्धा कमी होतो. केस खूप मऊ होतात, सोबतच चमकदार सुद्धा होतात. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केसांना व्यवस्थित लावून घ्या आणि 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने किंवा 1 तास